आमच्याकडे आहे हे पुस्तक. तुमच्याकडे? हो, प्रियाच्याच हातात असतं हे पुस्तक. आणि ती मला त्यातल्याच गोष्टी सांगत असते ना, की असं कोणीतरी मनाचा ताबा घेतं वगैरे. बापरे, म्हणजे प्रिया या सगळ्या मागे. जाऊ दे ना कुसुमात्या, प्रियाला माझं जे काही बरं वाईट करायचं ते करू द्या. मला प्रियाची काळजी वाटते. कुसुमात्या, तुम्ही थांबवा तिला. हो, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास चांगली गोष्ट नाहीये. खरंच कळत नाही ती का माझ्या मागे लागली. काय बिघडवलं मी असं. अगं रडू नको ग, अगं खरंच रडू नकोस. अगं मी आहे ना सुलेखा, मी आहे की नाही. तसं नाही हो कुसुमात्या, उद्या ती ती तुम्हाला माझ्याबद्दलही काही सांगेल. तुम्ही एकट्याच माझ्यावर विश्वास ठेवता हो ना. अगं म्हणजे काय, तिने जर असं काही सांगितलं आणि तुम्ही माझ्यापासून दूर गेलात मग. नाही हे बघा, माझं काही झालं तरी चालेल, पण सुलेखा तुला काही नाही होणार ग. तुम्ही माझ्या बरोबर आहात ना कुसुमात्या. हा काय प्रश्न झाला का? कुसुमात्या, आणखी हा बोल ना. मी आतापर्यंत प्रियाबद्दलचेही काही सांगितलं. ते सोडल्यास तुम्ही इथे कशा आलात आणि घरी कशा परत पोचलात सगळं विसरून जायचं. तुमच्या घरापर्यंत मी तुम्हाला नेऊन सोडेन. आणि यापुढे प्रियानी सुपर नॅचरल पॉवर असं उच्चारलं जरी तरी काय कराल? काय? खरं म्हणजे मला तू, चंदू आणि आदी या तिघांशीही एकत्रितपणे बोलायचं होतं. पण तो दुर्मिळ योग कधी येणार आहे देव जाणे. एक जण कायम घरच्या बाहेर असतो, एक असला की दुसरा बाहेर, आणि तू कायम पुस्तकात असतेस. डॉक्टर जोशींनी हा जो काही अभिमानवरती प्रयोग केला हे तुला कोणी सांगितलं?
विक्रांतने. कधी सांगितलं? बरेच दिवस झाले. दिवस की महिने? आणि त्याच्यावरती तू विश्वास ठेवलास? तू विश्वास ठेवलास? तू चंदूला सांगितलंस, चंदूने विश्वास ठेवला. कदाचित तू सांगून आदिनी याच्यावरती विश्वास ठेवला नसता म्हणून हे काम सरंजामीने स्वतःच्या हाती घेतलं आणि आदिनी विश्वास ठेवला. वा, व्हेरी गुड. बाबा, डॉक्टर जोशी. एक लक्षात ठेव, तू डॉक्टर जोशींची नाही, इनडायरेक्टली सरंजामीची बाजू घेतेस. सरंजामी अत्यंत नीच राजकारण खेळलाय. माणूस कितीही साधा सरळ हुशार असला तरी शेवटी तो पैशापुढे लोळण घेतो. ही गोष्ट सरंजामीला चांगली माहिती आहे आणि ही शोकांतिक आहे. बाबा, डॉक्टर जोशी हा तसा माणूस नाहीये. तुम्ही त्यांना एकदा प्रत्यक्ष भेटून घ्या ना. कशाला? गरज काय त्याची? तो काय सांगणार हे मला चांगलं माहिती आहे. मला एक सांग, अभिमानवरती हा जो काही प्रयोग झाला तो त्याला तुरुंगातून पळवायच्या आधी झाला का नंतर? आधी. किती सुपीक प्लॅन होता, कळत नाही तुम्हाला? असा काहीतरी प्रयोग करायचा की ज्याच्यामध्ये तो अभिमान बोलला काय न बोलला काय फरक पडत नाही. आणि तो बोलला हे सांगायसाठी त्या जोशीला पैसे चारायचे आणि तुम्हाला एका वाक्यात गुंडाळून टाकायचं. म्हणजे तुम्ही कोर्टामध्ये काही बोलला नाहीत आणि तो प्रत्यक्षात बोलला की नाही बोलला हे तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं नाही. तरीही तुम्ही विश्वास ठेवलात. मुळात या सगळ्या गोष्टी मला काल कळल्या. अभिमानला तुमच्यापासून वाचवायसाठी हा सगळा प्लॅन होता. आधी चंदू, स्वप्नील या अभिमानच्या मागे हात धुवून लागणार म्हणून तुमचं स्पीड कमी करता यावा म्हणून हे सगळं. आणि त्याच्यात तो जिंकला. मुळात मला हे दोनच शोध लागलेत. आता तो अभिमान जेव्हा तोंड उघडेल तेव्हा आणखीन कुठलं भांडार हाती लागणार आहे देव जाणे. थँक गॉड तो विक्रांत गायब आहे, नाही तर त्यानेही आपलं कॉन्ट्रीब्युशन दिलंच असतं. बघ, डू यू रिमेंबर मी? कोणाचं आहे? माहित नाही, अननोन नंबर आहे. चुकून आला असेल. थोडक्यात मी आतापर्यंत तुला जे काही सांगितलं त्याचं मतितार्थ असं आहे, यापुढे त्या सरंजामेवरती विश्वास ठेवायचा नाही. आणि प्लीज आय रिक्वेस्ट यू, माझ्यापासून काहीही लपवू नका. आणि जमलं तर तुमच्या दोन्ही भावांनाही सांगा, कारण त्यांना माझ्याशी बोलायचंय ना माझं काही ऐकून घ्यायचंय. कळलं?
मी पबमध्ये जाऊन येणार आहे. घाईत नाही आहेस ना तू? मला थोडं बोलायचं होतं तुझ्याशी. बोल ना. आधी तुझ्या लक्षात आलंय की नाही मला माहित नाही, पण हे खूप अस्वस्थ आहेत रे. आणि त्याचं कारण म्हणजे तू गप्प गप्प आहेस, नीट बोलत नाहीयेस. त्या सरंजाम्यांच्याकडनं आल्यावरही धड काही सांगितलं नाहीस. नाही, आम्हाला कळतंय की या तुझ्या न बोलण्यामागे काहीतरी कारण असेल. ते काय कारण आहे हे तुला सांगायचं नसेल तर नको सांगू, पण असं टाळू नकोस रे आम्हाला. नाही, मी कुठे टाळतोय तुम्हाला? बाबांची काळजी, त्यांची अस्वस्थता मला कळत नाही असं वाटतंय का तुला? मी बाहेर जाताना कुठे जातोय हे जर मी त्यांना सांगून जातोय तर आल्यानंतर मी त्यांच्याशी बोलणार नाही का? तुझा अंदाज खरा आहे. अशा काही गोष्टी आहेत की ज्या आता मी नाही सांगू शकत, पण मी सांगणार आहे, सगळं सांगणार आहे. वेळ आल्यानंतर सगळं सांगणार आहे. हे तुमच्या चेहऱ्यावर जे मला प्रश्न दिसतात त्याची उत्तरं आता माझ्याकडे नाही आहेत. आणि मला तुमच्यापासून काही लपवायचंही नाहीये. या दोन्ही गोष्टींमुळे ना मी खूप डिस्टर्ब आहे. अरे मग एवढं सगळं जरी बोलला असतास तरी पुष्कळ झालं असतं ना. हे सगळं आधी सांगायचंच ना त्यांना. मग इतकी चिडचिड झाली असती का त्यांची? पण तेच सांगायला आलो होतो ना मी, पण बाबा न बोलता निघून गेले ना. अरे त्यांना वाटलं की तुला काही बोलायचं नाहीये, तू आम्हाला टाळतोयस. असं गप्प बसण्यामुळे गैरसमज वाढतात की नाही? मी बोलते यांच्याशी, मी बोलते. आणि आता तू आपणहून आम्हाला काही सांगेपर्यंत आम्ही तुला काही विचारणार नाही. बस. बरं, दुसरं महत्वाचं म्हणजे अरे मम्मांची तब्येत बरी नाही असं कळलं, तर तू जरा जाऊन येतोस का तिकडे? काय झालं त्यांना? ते काय धड प्रियाने सांगितलंच नाही. मी विचारते पूनमला फोन करून, पण तू जरा जा आणि काही मदत हवी का विचार. ठीक आहे, मी जाऊन भेटून येतो त्यांना. मला पूनम काकूशी बोलायचंय. बर, घे आता चहा घे. गुड मॉर्निंग. घे चहा घे. पूनम, पूनम कुठे? पूनम ती बाहेर गेली. रादर मीच तिला पाठवलंय बाहेर, बँकेतून पैसे काढून आणायला. तिला बोलवून घे. कशाला? अगं मी आहे ना तुझी काळजी घ्यायला. तू काय हवंय सांग सांग. तुम्हाला मारशील आणि निघून जाशील. मम्मा, तुला का सारखं असं वाटतंय की मी या घरात फक्त तुला मारायलाच आले म्हणून? हा, तसा आता मला तुझ्याकडून तेवढा धोका नाहीये म्हणून जिवंत ठेवले की नाही मी तुला. हा, प्रिया जरा त्रास देते मला. प्रियाला तू काही करू नकोस. मी काही नाही करणार. तू मारतेस प्रियाला? हा, मी करीन तुला मदत. मी? हा, मग अगं कुठला संशय येणार नाही. बघ ना, तू आधी असायलम मध्ये जाऊन आलीच आहेस. शिवाय मी सांगेन पोलिसांना की तिथे असायलम मध्ये असताना एकदा मम्मानी माझ्यावर प्राणघातक हल्ला केला होता. कशी वाटली आयडिया? हा,
किती घाणेरडा विचार येतो का तुझ्या मनामध्ये? किती मनकवडी आहेस ग तू मम्मा. चल 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 प्रियाला फोन करूया. चल ना. पूनम पूनम. दिनशला इतक्यात यायचीच नाही ती. तू बस शांतपणे चहा पी. मी बघते कोण येते. ओके. मम्मा दीला फोन लावतेस? हॅलो 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 मम्मा. आदिनाथ बोलतोय. मी घराबाहेरच उभा आहे. खूप वेळ झाला बेल वाजवतोय, कोणी उघडत नाहीये दार. हां आले आले. कोणाचा फोन होता? आधीचा. मी सांगितल्याशिवाय उचललास का? तो बाहेर आलाय. मी इथे आहे हे जर का त्याला कळलं तर कळलं जा. आधी मम्मा ये नाही ये आतमध्ये. मी कधीपासून बाहेर उभा आहे, बेल वाजवतोय, कोणी उघडतच नव्हतं. नाही काय झालं, मी किचनमध्ये होते ना, त्यामुळे ऐकायला नाही आलं. कसं आहे रेस? मी बरा आहे. तुम्ही कशा आहात? पूनम काकू नाही आहे का घरी? नाही ती बाहेर गेली आहे बँकेत. मगापासून मी फोन करतो ते उचलत नाहीये. ती फोन इथे विसरून गेले. कधीपर्यंत येईल? काही कल्पना नाही रे. मामा मला पूनम काकूशी जरा बोलायचंय.